नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. आजचा माझा व्हिडिओ हा अतिशय सेन्सिटिव्ह विषयावरती आहे. पुण्याजवळच्या नसरापूरमध्ये एक अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी अशी एक घटना घडलेली आहे. एका 65 वर्षाच्या नराधमाने एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला दगडांनी ठेचून मारले आहे. ही घटना इतकी निंदनीय आहे, म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची घटना आहे की 65 वर्षाचा तो माणूस होता. त्याने एका 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला. म्हणजे ज्या वयामध्ये माणूस मंदिरात जाऊन भजन कीर्तन वगैरे करतो, अशी त्याची मानसिकता हवी. तो हे असे कृत्य करत असेल तर खरोखरीच मला वाटतं हे घोर कलियुग आहे. काय त्या माणसाला त्या छोट्याशा लेकराकडे बघून तिची थोडीशी पण दया आली नाही. आणि ह्या घटना मागच्या 6 महिन्यामध्ये आपण पाहिलं की अशा कितीतरी घटना घडल्यात की चिमुकलीवरती अत्याचार करून तिला मारून टाकलेला आहे वगैरे, अशा खूप घटना घडल्या. तरी आपला हा कायदाकडे अशी व्यवस्था का नाही की ही लोक असे अत्याचार करण्याच्या आधीच घाबरतील कायद्याला. हे असं अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला एवढा उशीर होतो की अशा लोकांना काहीच वाटत नाही अशा गोष्टींचं. त्यामुळे त्या नसरापूर गावातले ग्रामस्थ इतके चिडलेले आहेत की त्यांनी नवले पुलाजवळ आंदोलन केलेलं आहे. रस्ता रोको आंदोलन झालेलं आहे. तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ग्रामस्थांची अशी मागणी आहे की काही करून त्या नराधमाला फाशी ही लगेच झालीच पाहिजे. किंवा जर हे कायद्यामध्ये हे जर कायदा जर अशी व्यवस्था त्याच्या फाशीची करत नसेल तर कायद्याने त्यांच्या ताब्यात, ग्रामस्थांच्या ताब्यात त्या नराधमाला द्यावं, अशी त्या लोकांची तिथे मागणी आहे. आणि मलाही हे बरोबर वाटतं की जर कायद्याला हे जमत नसेल तर त्यांनी सरळ लोकांकडे ही गोष्ट सोपवावी आणि लोक बरोबर न्याय करतील ह्या गोष्टीचा. कारण आज त्या मुलीच्या आईवडिलांना किती वाईट त्यांच्यावरती हा प्रसंग ओढवलाय, त्यांच्यावरती काय आज होत असेल त्यांच्या मनाला वेदना, हे असं बघून की मला तर अंगावरती काटा येतो अक्षरशः हे सांगताना सुद्धा. की इतकी चिमुकली, ती निरागस मुलगी, ती घराजवळ खेळत होती. विशेष म्हणजे ती सुट्टीला तिच्या आजीकडे आली होती आणि आजीकडे आलेली असताना ती घराच्या बाहेर मंदिराच्या जवळ खेळत होती. श्रीरामाचं मंदिर आहे तिथे. तिथे हा रावण तिथे आला आणि ह्या रावणाने तिला, ह्या नराधमाने तिला मागचा गोठ्यातलं वासरू, म्हणजे मागे गोठा होता गाईचा, ते वासरू दाखवतो असं सांगून तिला तो घेऊन गेला आणि पत्र्याच्या शेडमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिला पुरून ठेवलं. बापरे, केवढं हे अंगावर काटा येण्यासारखं दृश्य आहे. तिथल्या महिला अतिशय चिडल्यात सगळ्या की, आणि तो माणूस तो आधी 2 गुन्हे करून बाहेर आलेला होता. त्याने त्याच्या पुतणीवरती पण अत्याचार केला होता. तसेच 75 वर्षाच्या वृद्ध महिलेवर पण त्याने अत्याचार केला होता. असा हा क्रिमिनल माइंडचा माणूस आज परत बाहेर जेलमधून येतो आणि परत म्हणजे असे अत्याचार करतो. म्हणजे हे किती निंदनीय आहे. म्हणजे आपला कायदा काय करतोय आज की अशा गुन्हेगारांना खुलेआम फिरतायत असे गुन्हेगार. आणि म्हणजे तो बांधकाम करणारा मजूर होता तिथला. तर त्यांनी म्हणजे लक्ष ठेवलं असेल त्या मुलीवरती, कदाचित ती खेळती वगैरे असं नेहमी, आणि त्यांनी आज असं संधी साधून हे असं प्रकरण, म्हणजे हे असं कृत्य केलेलं आहे. तर मला सांगताना सुद्धा लाज वाटते की ज्या वयामध्ये माणूस भजन कीर्तन करतो, मंदिरात जातो, असं 65 वर्षाच्या वयामध्ये त्या माणसाला थोडी पण लाज वाटली नाही का की असल्या एवढ्या छोट्या चिमुकलीवरती, जे त्याच्या नातीसारखी आहे, तो असा अत्याचार करू शकतो. म्हणजे आजकाल माणसाची मेंटॅलिटी काय ही झाली आणि समाज कुठे चालला आहे. खरोखरीच हे खूप लाज वाटण्यासारखं आहे. आणि माझं प्रत्येक नागरिकांना, म्हणजे प्रत्येक आईवडिलांना किंवा प्रत्येक घरात ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, त्यांना अशी हात जोडून विनंती आहे की कृपया करून आपल्या मुलांवरती जेव्हा ते बाहेर खेळत असतात तेव्हा थोडं पण दुर्लक्ष करू नका. कारण अशा 5-6 महिन्यामध्ये इतक्या घटना घडल्या आहेत अशा की काय बोलावं मला समजत नाहीये. की असं खेळताना आपल्या मुलांकडे थोडं तरी लक्ष द्या, ते की कुठे खेळतात, काय खेळतात. आपल्या मनात पण असं कधी येत नाही. मला माहिती आहे की जेव्हा आपण मुलांना बाहेर खेळायला सोडतो तेव्हा आपल्याला वाटत नाही की अशी घटना घडेल. पण आजच्या काळामध्ये ही अशी लोक, इतकी वाईट प्रवृत्तीची लोक अशी खुलेआम जर फिरत असतील तर खरोखरीच आपल्या मुलांवरती
आपण डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. जेव्हा आपली लहान मुलं अशी बाहेर खेळत असतील तेव्हा थोडं आपलं काम बाजूला ठेवा आणि तुम्ही तिथे स्वतः बसून त्यांच्याकडे लक्ष ठेवा आणि त्यांना खेळू द्या. बाकी मला काहीच सांगायचं नाही आहे. या विषयावर मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण काय बोलणार मी तरी ह्या विषयावरती. कारण 5-6 महिन्यामध्ये खूप अशा घटना घडलेल्या आहेत आणि लोकांनी मोर्चे काढलेत, आंदोलनं केली आहेत, तरी पण अशा घटना घडत आहेत की कोणाला भीतीच वाटत नाही असं काही करताना. ह्याचं मला विचार करावासा वाटतो की लोकांना कायद्याची म्हणजे कशाचीच भीती कशी वाटत नाही हे असं कृत्य करताना. ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. पण मला एवढंच कळतं की कायद्यामध्ये खरोखरीच आता अशी वेळ आली आहे की अशी व्यवस्था व्हावी की अशा लोकांना, अशा नराधमांना खरोखरीच 10 वेळा विचार करावा लागेल. असं कृत्य करताना त्यांनी अशी कृत्य केलीच नाही पाहिजे, अशी काहीतरी कायद्यामध्ये व्यवस्था व्हावी आणि त्यांना इतकी कडक शिक्षा व्हावी की परत असं करताना असं कोणी करूच शकलं नाही पाहिजे. अशी शिक्षा कायद्यामध्ये झाली पाहिजे. एवढंच मी बोलते आणि माझा आजचा व्हिडिओ संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.